रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपली भारतीय संस्कृती कुटुंब प्रधान आहे आणि कुटुंब प्रधानामध्ये आपल्याकडे विवाह संस्था एक भक्कम आहे. पती पत्नी, मुलं मुली यांचे नातेसंबंध, याला आपण परिवार म्हणतो. हे पारिवारिक संबंध जे आहेत ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घट्ट आहेत आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये हळूहळू आधुनिक संस्कृत्या घुसत आणि इतकी लोकसंख्या बेसुमार वाढत गेलेली आहे की आता ते कुटुंब व्यवस्था जी आहे ते सुद्धा कोलमाडू पाहत आहे. आणि इतकी लोकसंख्या, जेव्हा मी लहान होतो तेव्हा 40 कोटी असा आकडा ऐकत होतो. आत्ता तिप्पट झाली, म्हणजे एक आणि पुन्हा 140 कोटी, म्हणजे तिप्पट लोकसंख्या वाढली. सगळे जिकडे तिकडे सिमेंटचे कॉन्क्रीट जंगलं उभा राहिलेत, कुठेही जागा शिल्लक दिसत नाही. अशी परिस्थिती ती इतकी झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे धावपळीचं जीवन, धक्काधक्कीचं जीवन, कौटुंबिक समस्या इतक्या वाढलेल्या आहेत की पूर्वी विवाह संस्थेमध्ये जेव्हा लग्न जमवायचे लोक, तेव्हा घरातले जे प्रमुख होते ते ठरवायचे, पाहायचे आणि लग्न ठरायचं. आता ती व्यवस्था नाही राहिली. तेव्हासुद्धा असे विचारायचे, कुटुंब आहे का, परिवार आहे का, सासू सासरे आहेत का, मोठं कुटुंब आहे ना, मग ती मुलगी द्यायची. आता त्याच्या विरुद्ध झालेलं आहे की तुम्ही लग्न वगैरे आईवडिलांनी त्याने ठरवायचंच नाही, तेच ठरवतात मुलगा आणि मुलगी. आणि मग आईवडिलाला सांगतात आमचं हे आहे, बघा आता काय करायचं. तर मग ते औपचारिकरित्या ते एकत्र येतात आणि मग तेही मुलाखती घेऊन ठरवतात, एकमेकाची मुलाखत घेतात. आणि मुलाखतीतला प्रश्न मुलीचा असतो की घरात लोक किती आहेत, म्हणजे घरात लोकच नको आहे त्यांना. आणि मग असले तर मग सासू आहे का, सासू सासरे आहेत का, बरं आहेत. मग दीर भाऊजाई आहेत का, आहेत. मग वेगळा फ्लॅट आहे का, हां का त्याच्यातच राहावं लागेल. असे इतके बारीक प्रश्न विचारल्या जातात. आणि ठकूबाई ठकमाई विठोबा रखमाई दोघंच पाहिजे असतात. अशी व्यवस्था होत गेल्यामुळे आत्ता ती परिस्थिती जरा दुःखद होत चाललेली आहे. असंच एक दृष्टांत आहे बघा. एका सद्ग्रस्ताने आपल्या मुलासाठी इतके काबाड कष्ट केले, रात्रंदिवस कष्ट करून त्या मुलाला वाढवलं, शिक्षण दिलं, त्याचं लग्न केलं आणि एक पोटमाळ्याचं घर स्वतःचं बांधलं. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या मुलाचं लग्न झालं आणि सून घरात आली, तेव्हा हे अगदी हळूहळू वृद्ध होत गेले. आणि मग ते जोपर्यंत हे कष्ट करत होते, पैसे मिळत होते, सगळं काय करत होते ते ठीक होतं. पण म्हातारे झाल्यानंतर मग त्यांच्या नाड्या थंडावल्या, गळित झाली काया, हे चिल्लळीत पंढरी राया. हे वृद्ध झाले आणि त्या मुलालाही मुलगा झाला, म्हणजे या म्हाताऱ्या ग्रस्ताला नातू झाल्या. आणि हे सगळं कुटुंब असं होत असताना घरामध्ये सुनाकडून सासऱ्याला सासरवास व्हायला सुरुवात झाली. हे म्हातारं आहे, इथंच थुंकतंय आणि काय ह्याला समजत नाही, बडबड करते, कणतंय कुथतंय. आणि असं सुरुवात केली आहे. मुलांच्या अभ्यास असतात. आणि मग हळूहळू ते इतकं विकोप्याला जाऊ लागलं की सासऱ्याला खूप सासरवास होऊ लागला. आणि मग पत्नी असते ना, तर पत्नी आणि पती यांचं वयाचं थोडं अंतर असतं. पूर्वी सुज्ञ लोकांनी ते सुद्धा लग्न जमवताना विचार केलेला आहे की मुलाला करताना 5 ते 10 वर्षाचं अंतर असलं पाहिजे, एका वयाचं अंतर नाही पाहिजे. मुलगी कमी वयाची पाहिजे आणि मुलगा जास्त वयाचा पाहिजे. का तर म्हातारपणामध्ये हा काबाड कष्ट करून खूप थकलेला असतो, लवकर थकतो पुरुष.
आणि त्या स्त्रियेला पती म्हणून, अर्धांगिनी म्हणून तिने 4-5 वर्ष 10 वर्ष जोपर्यंत पती टेकेल तोपर्यंत सेवा करता यावी म्हणून तिचं आयुष्य कमी असं लग्नातच तेव्हापासून धोरण धरलेलं असतं. पण आत्ता तीही परिस्थिती थोडीशी जरा अधोरेखित करा, ती पण बदललेली आहे. आणि मग सूनबाई जेव्हा म्हाताऱ्याला सासुरवास करायला लागते आणि मग त्या मुलाला सुद्धा अवघड होतं. पत्नी जर अशी बोलायला लागली आणि त्याला मुलाला आणि त्या सूनबाईला ही सासू पण साथ करते. आणि मग ते काय म्हणते, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोनिया. बाईल म्हणे खरं, हे खर म्हणजे गाढव, मेलं तरी बरं होईल, सगळं घर थुंकून नासलंय असं कोण म्हणते? पत्नी पण म्हणायला लागते. म्हणजे सोनबाई विरोधामध्ये आणि या आई विरोधात, पत्नी विरोधात, मग या मुलाला पण विरोधात जावं लागतं, कारण यांना हे सांभाळायचं असतं. म्हाताऱ्याची आता गरज राहिलेली नसते. अशी परिस्थिती त्या म्हाताऱ्याकडे निर्माण झाल्यावर मोठा अवघड परिस्थिती निर्माण होते. मग त्या मुलाने काय विचार केला, आता या सासरवासातून सुटण्यासाठी त्याने पोटमाळ्यावर वडिलाची व्यवस्था केली. आता ते म्हातारं थकलेलं होतं, डोळे गेलेले आहेत, डोळ्यांना कमी दिसतं आहे, डोळ्यातून पाणी गळत आहे, चिपडं म्हणतो आपण, ते चिपडं यायला लागलेले आहेत, खाकरातून ते थुंका यायला लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना मग त्याने पोटमाळ्यावर त्या म्हाताऱ्याची सोय केली. आणि मग आता याला खाणं देणं, त्याचे सगळं औषधोपचार हे पाहणं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या खालच्या घरातून वरच्या घरात कसं करणार? ते सोनबाईला इंटरेस्ट नाही, म्हातारीलाही इंटरेस्ट नाही. आणि मग त्या मुलाने आपल्या मुलावर म्हणजे नातवावर, त्या म्हाताऱ्याच्या नातवावर ते काम सोपवलं. बाळ्या, बाबाला वेळेच्या वेळेला जेवण देत जा बरं का. आणि आता मी त्यांच्या सोयीसाठी काय करतो, एक घंटा बांधून दिली त्या म्हाताऱ्याला. आणि बाबाला सांगितलं त्याने की तुम्हाला भूक लागली, काय पाणी लागलं तर घंटा वाजेत जा. खाटावर बसल्या बसल्या असं दोरी ओढली की तुमचे घंटा वाजेल, खाली ऐकू गेलं की मग ते तुम्हाला विचारतील काय पाहिजे बाबा, तर सांग मग पाणी पाहिजे, बरं पाणी नेऊन द्यायचं. घंटा वाजली, लय भूक लागली, थोडं भाकरी नेऊन द्यायची, थोडीच द्यायची, त्याला काय ते असं हेळसांडच करायची. आणि मग तशा प्रकारची ते घंटा बांधून सोय केली. कारण पूर्वी बेलची सोय नव्हते, लाईटची सोय नव्हते, त्या काळचा हा दृष्टांत आहे. झालं. हळूहळू हे गोष्टी गेल्यानंतर, चालत राहिल्यानंतर एक दिवशी नातू म्हणजे त्या आजोबाचा नातू खेळता खेळता त्याने ती घंटी लपून ठेवली, विसरली, लपून ठेवली त्याने गेली. आणि हा गृहस्थ मात्र मुलगा सकाळी जाताना चौकशी करून जायचा, बाबा मी चाललो बरं का कामाला, तुम्हाला काय लागलं तर घंटी वाजवा, असं करून तो जायचा. तो थोडा संवेदनशील होता, जरा कृतज्ञ होता असं म्हणायला हरकत नाही. 5-10% लोक आजही आहेत तसे कृतज्ञ. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, ही आपली भारतीय संस्कृती आहे. हे 4 गुरु आहेत. त्याप्रमाणे त्याला थोडी जाणीव होती. तर सकाळी जायचा, तो विचारपूस करायचा, आणि संध्याकाळी आल्यानंतर परत तो विचारपूस करायचा, बाबा आलो मी कामावरून, बरं आहे ना. मग तो बरं हे असं करून तो आपला 2 शब्द मोडके तोडके बोलायचा. त्याचं ते बोबडी वळत असायची, मग ती भ्रंश झालेला असायचा, मान असे हलत असायचे, हात असे थरथर कापायचे. काय लळीतच झालेलं एक प्रकारचं वृद्धपण म्हणजे फार वाईट अवस्था असते पहा. आणि मग एक दिवशी अशी घटना घडली की तो नातू होता, तो खेळता खेळता त्याची ती घंटी सोडून त्याने कुठंतरी लपून ठेवली. आणि त्या दिवशी त्या म्हाताऱ्याला घंटी, तो दोरी ओढून थकलं पण घंटीच वाजली नाही. आणि घंटी न वाजल्यामुळे त्या बाईने वर काय जेवण पाठवलं नाही, पाणी पाठवलं नाही, काहीच नाही. कारण म्हाताऱ्याला जाऊ द्या म्हणाले, काय त्याला आज भूकच लागली नसन, आता वयाच्या मानाने कसली भूक आली आणि काय आली, हे आपले सोयीप्रमाणे अर्थ लावायची. झालं. आणि मग हा गृहस्थ जेव्हा रानातून आला, काम करून वगैरे आला,
आणि रात्री मग 8 वाजता त्या बाबाला भेटायला गेला. बाबा बरं आहे ना? तो म्हणलं कसलं बरं आलं आहे बाबा, आज उपाशी मेलो मला. आणि ते धडधड कापायला लागलं. दिवसभर पाणी नाही, ओरड पडली, खायला नाही. आणि मग काय झालं म्हणले, आज घंटी नाही वाजवली का? अरे म्हणले दोरी वडून वडून दमलं पण घंटी वाजलीच नाही. अरे बापरे. आणि मग त्याने चौकशी केली तर घंटीच नाही. मग त्या मुलाला बोलून घेतलं, बाळ्या अरे आजोबाची घंटी कुठे आहे? हां, आज आजोबाला पाणी दिलं गेलं नाही, आजोबाला भाकरी मिळाली नाही, आजोबा कासावीस झालेत, प्राण कंठात उरलाय त्यांचा, असं कार्य केलं. घंटी कुठे आहे त्या आजोबांची? इथं तर दुसरं कोणी येत नाही, तू येत असतो ना त्यांना काय द्यायला वगैरे. घंटी मग त्याने थोडासा असं पाहिलं. म्हणले घंटी हाय हाय आहे ना म्हणले. आहे कुठे आहे म्हणले. हां, आणि ते आजोबा उपाशी मिळे ना, कुठे आहे घंटी? लपून ठेवली. लपून तर ठेवली म्हणले, पण जपून पण ठेवली आहे. म्हणजे जपून म्हणजे काय अर्थ होतो? म्हणले अहो आता हे आजोबा गेल्यानंतर मग तुम्ही पण म्हातारे होणार ना, आणि तुम्ही म्हातारे झाल्यानंतर मला पण ती घंटीची गरज भासणार ना, तुम्हाला घंटी बांधवून दोरी वाढाय मी लावणार ना, त्यामुळे मग मला पुन्हा घंटीची गरज भासेल, म्हणून ती घंटा तुमच्यासाठी जपून ठेवलेली आहे. आणि मग याच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. अरे बापरे, करावे तैसे भरावे त्याच्या ध्यानामध्ये आलं. आणि ज्ञानांजन चक्क डोळ्यात त्याच्या बसलं. अरे म्हणले खरंच की उद्या हीच परिस्थिती जर आपल्यावर आली नाही, त्या नातवानी सूचनाच केली, म्हणजे याच्या मुलाने सूचनाच केली त्याला, की ह्या घंटेचा उपयोग तुमच्या वेळी मी करणार आहे. कारण हे तुम्ही मला दाखवून ठेवलं आहे ना अगोदरच, की या म्हातारपणामध्ये असंच करायचं असतं म्हणून. आज उद्या तुम्ही होणार म्हातारे, तर ही घंटा कामाला येईल, कशाला खर्च करू मी? फार तरी एखादी जुनी दोरीला बांधता येईल, दोरी बांधता येईल, पण घंटा महाग झालेली असेल, आणि घंटा ही तुमच्यासाठी मी जपून ठेवलेली आहे. आणि मग याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आणि मग त्याने लगेच दक्षता घेतली. बायकोला सांगितलं, हे बघ मी आता उद्या या माझ्या वडिलांसाठी एक खास नोकर ठेवतो आहे. त्याची व्यवस्था नोकराच्या हस्ते सगळी व्यवस्था ती केल्या जाईल. मुलाची नाही, तुझंही काय गरज नाही आहे. आणि तुला जर हे सगळं खपत नसेल, काय देखत नसेल ना, तर तू विचार कर. मी आईवडिलांची सेवा, आई स्वतः तुझ्याच बाजूने जाते आहे, तेव्हा मला पितृप्रेम आहे आणि ते मला जपायचं आहे. मी कृतज्ञ आहे ज्यांनी माझ्यासाठी काय काय केलं, त्यामुळे मी त्यांना कृतज्ञ होऊ शकत नाही, असं त्यांनी खेद व्यक्त केला. आणि त्या बापाची सोय त्यापासून सुधारणा केली. आणि मग वडिलांना थोडे बरे दिवस म्हातारपण जरा त्यांचं सुसह्य गेलं. सज्जन हो, आपल्याला ज्यांनी वाढवलं आहे, ज्यांनी प्रेम केले, ज्यांनी कष्ट केलेत आपल्यासाठी, त्यांच्यासाठी म्हातारपणामध्ये अशा प्रकारची अवस्था करू नका. मला शाप लागेल. तेव्हा मातृदेवो भव, पितृदेवो भव, पितृदेवो भव हा आजचा महत्त्वाचा विषय होता. आणि त्याला जागे राहा, त्याला कृतज्ञ राहा. परमेश्वर तुमच्यावर कृपा करेल, तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हेच आपले खरे 4 दैवत आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव. त्यातलं पितृदेवो भव आजचा विषय होता. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.